राज ठाकरेंच्या विदर्भ दौऱ्याचा आज दुसरा दिवस आहे। राज ठाकरे आज गडचिरोली आणि चंद्रपूर दौऱ्यावर आहेत, तर पदाधिकाऱ्यांच्या विभागनिहाय बैठका या दौऱ्यात घेतल्या जाणार आहेत। राज ठाकरेंकडून भंडाऱ्यात मुलींच्या वसतिगृहाला भेट देण्यात आली, तर साकोलीतील वसतिगृहात राज ठाकरे यांनी मुलींशी संवाद सुद्धा साधला। बातमी आपण पाहतोय, राज ठाकरे यांच्या विदर्भ दौऱ्याचा आज दुसरा दिवस आहे। राज ठाकरे यांनी साकोलीमध्ये मुलींच्या वसतिगृहाला भेट सुद्धा दिली आणि त्या भेटी दरम्यान त्यांनी या मुलींशी संवाद सुद्धा साधलाय। तर आज विदर्भ दौऱ्याचा दुसरा दिवस आहे। राज ठाकरे हे आज गडचिरोली आणि चंद्रपूर या दौऱ्यावर असणार आहेत। पदाधिकाऱ्यांच्या बैठका, विभागनिहाय बैठका या पार पडणार आहेत। याविषयी अधिकची माहिती जाणून घेऊया आशिष अग्रवाल यांच्याकडून। आशिष, आपण पाहतोय राज ठाकरे यांच्या विदर्भ दौऱ्याचा आजचा दुसरा दिवस आहे। एकीकडे विधानसभा निवडणुका या अगदी तोंडावर येऊन ठेपल्यात। राज ठाकरेंनी जवळपास एकला चलोचा नारा दिलेला आहे। त्या पार्श्वभूमीवर किती महत्त्व आहे या विदर्भ दौऱ्याला? नक्कीच आज सकाळी 11 वाजता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचा गडचिरोली जिल्ह्याचा दौरा आहे आणि सकाळी 11 वाजता त्यांचे आगमन इंदिरा गांधी चौकात होणार आहे। तिथं पारंपरिक आदिवासी नृत्याने आणि ढोल तासाच्या गजरात त्यांचे भव्य असे स्वागत करण्यात येणार आहे। त्यानंतर दुपारी 12 वाजता सर्किट हाऊस येथे राज ठाकरे यांनी आपल्या कार्यकर्त्यांची सभा बोलवलेली आहे। तिथं ते आपल्या कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करणार आहेत। त्यानंतर ते चंद्रपूर जिल्ह्याकडे प्रस्थान करतील आणि मुख्य म्हणजे या कार्यक्रमामध्ये काही कार्यकर्तेसुद्धा पक्षप्रवेश करण्याची माहिती आपल्याला प्राप्त झालेली आहे। काही दिवसापूर्वी मुंबई येथून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे काही कार्यकर्ते गडचिरोली येथे अभ्यास दौऱ्याकरिता आलेले होते आणि त्याच अनुषंगाने राज ठाकरे यांचा हा नियोजित दौरा करण्यात आला असल्याची माहिती प्राप्त झालेली आहे।